हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 9. अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग. 13व्या श्लोकाचं तात्पर्य आता आपण दुसऱ्या पॅरेग्राफपासून वाचायला सुरू करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्रीकृष्णांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही गोष्टींचे ध्यान महात्मा करीत नाही. तो निश्चितपणे जाणतो की श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे कारण आदी पुरुष आहेत. या बाबतीत त्याला मुळीच संदेह नसतो. तर असा हा जो भक्त आहे तो कसा आहे? अनन्य मनसो आहे. तो जाणतो आहे की भगवंत आहेत ते कसे आहेत. मला भगवान श्रीकृष्ण आहेत ते जे आपण बघा दुसऱ्या ओळीत वाचलं, ज्ञात्वा भूत आदिम अव्ययम. तो भगवंतांबद्दलचं हे ज्ञान आहे, त्यांनी पुन्हा पुन्हा श्रवण केलंय आणि तो जाणतो की भगवंत हे भूत आदिम सर्व सृष्टी आहे, सगळे सृष्टीतले जीव आहे, सगळ्यांचे भगवंत कोण आहेत? मूळ आहेत, सर्व कारणम आहेत, तर आदि पुरुष आहेत. तर हे सगळं ज्ञान त्याला आहे आणि याविषयी त्याला काहीच शंका नाहीये. त्याच्या मनात भगवंतांच्या श्रेष्ठत्वाविषयी कोणतीच किंतु परंतु नाहीये. आणि तो केवळ भगवान श्रीकृष्णांचंच ध्यान करत असतो. त्याचं मन इकडे तिकडे कोणत्याही बाकीच्या गोष्टीमध्ये भरकटत नाही. म्हटलंय ना, भजंती अनन्य मनसो. भगवंतांचं भजन तो एकाग्रतेने करत असतो. पुढे वाचते आहे की त्याला भगवंतांच्या आदिपुरुष असल्यामध्ये काहीही संदेश नाहीये, एवढं आपल्याला कळलं. अशा महात्म्याची इतर महात्म्यांच्या किंवा शुद्ध भक्तांच्या सत्संगामुळे प्रगती होते. तर असा व्यक्ती आहे तो इतर भक्तांच्या संगात राहतो. नित्यम भागवत सेवया. तर नित्य रोज नियमितपणे भगवंतांविषयी श्रीमद भागवतम भगवद्गीता ह्याची तो सेवा करतो, म्हणजेच श्रवण करतो, अभ्यास करतो आणि वरिष्ठ भक्तांच्या मार्गदर्शनात हा भक्त राहतो. त्यामुळे त्याच्या मनात कोणतीच शंका राहत नाही, भक्तीबद्दल कोणतेच संशय राहत नाहीत. त्याने भगवत तत्व नीटपणे जाणलेलं आहे. तर आपल्या सगळ्यांच्या जीवनात हा जो भक्त संघ आहे तो अतिशय महत्वाचा आहे. तर अशा महात्म्याची इतर महात्म्यांच्या किंवा शुद्ध भक्तांच्या सत्संगामुळे प्रगती होते. तर आपल्याला जर भक्तीमध्ये प्रगती करायची असेल तर आपल्याला भक्तांचा संग अतिशय आवश्यक आहे. जसं 6 गोस्वामींमधले एक आहेत श्रील रूप गोस्वामी. त्यांनी उपदेशामृत हा ग्रंथ लिहिला आहे. त्यातले एका श्लोकात ते सांगतात, ददाती प्रतिगृह्णाती गुह्यम आख्याती पृच्छती भुंक्ते भोजयते चैव षड्विधा प्रीती लक्षणम. भक्तांमध्ये हे 6 प्रकारचे आदान प्रदान असतात. या 6 प्रकारच्या आदान प्रदानामुळे भक्तांमधलं प्रेम आहे ते वाढतं. तर भक्तांना काहीतरी दान देणं आणि त्याच्या बदल्यात भक्त जे काही देतील ते स्वीकारणं. पुढे आहे भक्तांकडे आपलं मन मोकळं करणं आणि भगवंतांविषयी त्या भक्तांना प्रश्न विचारणं. भक्तांनी दिलेला जो कृष्ण प्रसाद आहे त्याचा आदराने सन्मानाने स्वीकार करणं आणि भक्तांना भगवान श्रीकृष्णांचा प्रसाद आहे तो खाऊ घालणं. तर हे 6 प्रकारचे आदान प्रदान आहेत, देवाणघेवाण आहेत. तर आपण सगळेच
भक्त संघामध्ये राहून भक्तांकडून शिकत असतो आणि भक्तीत हळूहळू प्रगती करू शकत असतो. तर हे जे इतर भक्त आहेत ते आपण भक्तिमय सेवा जी करत असतो त्यामध्ये काही चूक झाली तर ते आपल्याला लगेचच दाखवून देतात आणि कशी आपली चूक सुधारावी याबद्दल सुद्धा मार्गदर्शन करतात. आणि त्यामुळे आपण जाणलं पाहिजे की भक्त संघात जर आपण राहिलोच नाही तर आपल्याला आपल्या चुका कोण दाखवणार. भक्तीमध्ये आपण कधी ढिले पडले आहोत तर मग आपल्याला बळ कोण देणार, प्रेरणा कोण देणार. आणि त्यामुळे भक्त संघ आहे तो अतिशय महत्वाचा आहे. आणि शुद्ध भक्तांच्या सत्संगामुळे आपल्या जीवनात भक्तीमध्ये प्रगती होते. पुढे वाचते, विशुद्ध भक्त हे श्रीकृष्णांच्या इतर रूपांकडेही, उदाहरणार्थ चतुर्भुज महाविष्णू रूपाकडेही आकृष्ट होत नाहीत. तर शुद्ध भक्त आहेत हे जे विशुद्ध भक्त आहेत, शुद्ध भक्त आणि विशुद्ध भक्त म्हणजे आणखीन शुद्ध झालेले हे जे भक्त आहेत ते भक्तीमध्ये अतिशय प्रगत झालेले आहेत. ते सगळं तत्वज्ञान जाणता आहेत. भगवान श्रीकृष्णांचा कसा प्रथम पुरुष अवतार आहे, महाविष्णू आहेत जे कारण समुद्रामध्ये पहुडले आहेत, चतुर्भुज त्यांचं रूप आहे, सगळं ज्ञात आहे, त्यांना माहिती आहे. मात्र ते भगवान श्रीकृष्णांचं जे द्विभुजधारी रूप आहे, भुज म्हणजे हात, 2 हात असलेलं रूप आहे, त्याकडेच ते आकृष्ट होतात. ते श्रीकृष्णांच्या इतर रूपांकडे तसेच देवतेच्या किंवा मानवाच्या इतर रूपांकडे मुळीच आकर्षित होत नाहीत. तर भगवान श्रीकृष्ण हे माझे स्वामी आहेत आणि मी त्यांचा नित्य दास आहे. मला त्यांची सेवा करून त्यांना संतुष्ट करायचं आहे, हे माझ्या जीवनाचं कर्तव्य आहे. हे अशा भक्तांनी नीटपणे जाणलेलं आहे. त्यामुळे ते इतर काही विष्णू रूप आहेत किंवा इतर कुणी काही देवता आहेत किंवा एखादा मनुष्य आहे त्याच्याकडे ते आकर्षित होत नाहीत. त्यांनी आपलं हृदय, मन सगळं काही भगवंतांना वाहिलेलं असतं. पुढे वाचते, ते कृष्ण भावनेमध्ये युक्त होऊन केवळ श्रीकृष्णांचेच ध्यान करतात. तर कृष्ण भावनेमध्ये काय आहेत, ते युक्त आहेत, जोडले गेलेले आहेत, मग्न आहेत आणि केवळ श्रीकृष्णांचेच ध्यान करतात. हृदयामध्ये केवळ भगवान श्रीकृष्णांचंच चिंतन स्मरण चाललेलं आहे. जसं आपण म्हणतो ना की मनाची कार्य आहेत थिंकिंग, फिलिंग, विलिंग. थिंकिंग म्हणजे चिंतन स्मरण करणं, थिंकिंग, फिलिंग म्हणजे भावना. आपण म्हणतो ना माझं भावनेला मला खूप दुःख झालं, ही भावना आहे आपली. आणि थिंकिंग, फिलिंग आणि विलिंग म्हणजे इच्छा. तर हा कृष्ण भक्तीमध्ये सदैव मग्न असलेला व्यक्ती आहे. त्याचं चिंतन स्मरण काय, भगवान श्रीकृष्णांबद्दलच चाललेलं असतं. कृष्ण भावना भावित असतो तो. आणि तिसरं आहे इच्छा, कृष्ण भक्तीची इच्छा. आणखीन मी कशा रीतीने भक्ती छान रीते करू शकतो, कशी जास्त सेवा करू शकतो, या सगळ्याविषयी तो नेहमी इच्छा करत असतो. तर असे जे भक्त आहेत ते कायम भगवान श्रीकृष्णांचंच ध्यान करत राहतात. ते कृष्ण भावनेमध्ये युक्त होऊन भगवंतांच्या अखंड सेवेमध्ये दृढपणे सदैव रममाण झालेले असतात. अनन्य मनसो म्हणजेच काय आहे, भगवान श्रीकृष्णांच्या अखंड सेवेत ते आहेत दृढपणे आणि सदैव, सदाएव. सदाएव म्हणजे सतत रममाण झालेले आहेत. ते कधीच कोणत्याही विष्णू रूपाचा किंवा देवतेचा अपमान करत नाहीत. सगळ्यांना योग्य तो आदर देतात. आणि भगवंत आहेत त्यांचं सगळं गुण आहेत, भगवंतांचं जे स्वरूप आहे तेही हा भक्त जाणतो आहे. तर सृष्टीचे आदिकारण असलेले हे जे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांच्या भक्तिमय सेवेत असा महात्मा भक्त आहे तो पूर्णपणे मग्न झालेला
असतो. अशा प्रकारे आपला हा 13वा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे. आज इथेच विराम देऊया. श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.